स्वागत करा। हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले। एक काँग्रेसचा नेता मला असा म्हणाला की साहेब आम्ही काँग्रेस का सोडली। मी त्याला विचारलं का सोडली। तो म्हणला वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहायला तयार नाही, नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहायला तयार नाही, दोघंही म्हणून सुनील केदारकडे पाहत नाही, तिघही म्हणून यशोमतीताई ठाकूरला कोणी विचारत नाही, चौघही म्हणून त्यांचा अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळला कोणी विचारत नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही। काँग्रेस पार्टीमध्ये विसंवाद आहे। एक पंजाचं मत त्या ठिकाणी सत्यानाश करेल। काँग्रेस पार्टी या महाराष्ट्रात देशामध्ये हद्दपार झाली आहे आणि मी तुम्हाला सांगतो 2029 मध्ये काँग्रेस पार्टी सर्वात कमी किंचित पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस पार्टी ही त्या ठिकाणी जमा झाल्याशिवाय राहणार नाही, कारण काँग्रेस पार्टी ही नेतृत्वहीन झालेली आहे। कुणाचा पायपोस कुणात नाही आहे। माझा सवाल काँग्रेसला आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये हिम्मत आहे जे काम केले ते सांगण्याची, जे काम करणार ते सांगण्याची। मी निर्णय घेतलेला आहे 2 लाख परिवारांना पट्टे वाटप करण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला। एक काँग्रेसचं मत आज बघा, देशात पंतप्रधान मोदीजी 55 योजना पाठवणार, देवेंद्र फडणवीसजी 48 योजना पाठवणार। बनायचे जरा जोरात सांगा, मागे आमचे भाऊ लाडके भाऊ जरा हात वर करून सांगा, तिकडे माग हो दुपट्टावाला बननवाला लाल भाऊ, भगवा कपडे घातलेला, तुझं भगवा कपडा घातलाय काय, चिंता कशाला करतं। इकडं हो टोपीवाले भाऊ, तिकडे कोण आपल्या उन्हामध्ये बसल्या बिचारा आमच्या लाडक्या बहिणी, त्यांना ऊन लागून राहिले, पेंडाले पूर्ण टाकला अध्यक्ष। तुम्ही कमजोर, तुम्ही असं कसं लढाल। हा काही बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे। एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल, काही काळजी नको करा। निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण, हिशोबच घेईल का नाही आपला, ते हिशोबासाठी घेऊन राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ। आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं यानंतर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।